अलिबाग तालुक्यातील रेवदंडा बाजारपेठेत ऑनलाईन जगातील डिजिटल चोरानं केलेली फसवणूक अखेर समोर आली आहे। मोबाईलवर त्याने 7,500 रुपयांचं पेमेंट केल्याचा मेसेज दाखवला, म्हणजे पैसे खरोखरच खात्यात येणारच या भाबड्या विश्वासाचा आणखी एक दुकानदार बळी ठरला। व्यापाऱ्याला वाटलं पैसे आले, मात्र चोरटा 7,500 रुपयांचा स्पीकर घेऊन फरार झाला होता। ही फसवणूक लक्षात येताच आरोपीचा मागही काढण्यात आला, मात्र तो केव्हाच दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता। अखेर पीडित संगीता राजेंद्र जैन यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला। सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आणि मोबाईल लोकेशन ट्रॅकिंगचा धागा पकडत पोलीस रोहा परिसरात पोहोचले। रोहा पोलिसांच्या मदतीने आरोपी सचिन राजू साळुंखे राहणार खैराळे पोस्ट कोकबन तालुका रोहा याला 4 सप्टेंबर रोजी सापळा रचून अटक करण्यात आली। आरोपीला पुढील तपासासाठी रेवदंडा येथे आणण्यात आलं। या कारवाईत एपीआय श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दीपक म्हशीलकर, एएसआय मिलिंद सुर्वे, हेड कॉन्स्टेबल मनीष ठाकूर, सुधीर पाटील आणि पोलीस नाईक सिद्धेश शिंदे यांनी यशस्वी कार्यवाही केली। या अटकेनंतर बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला, मात्र यानंतर काही गंभीर प्रश्न उभे राहिलेत। मोबाईलवर दिसणाऱ्या पेड पेमेंट मेसेजवर व्यापारी अजून किती दिवस विश्वास ठेवणार? केवळ स्क्रीनशॉट इकॉनॉमीवर व्यापार कसा चालणार? डिजिटल इंडियाच्या जोरदार प्रचारानंतरही ऑनलाईन फसवणुकीला लगाम घालण्यासाठी सरकार आणि बँका खरोखर किती तयार आहेत? आजच्या काळात नोटा बनावट निघण्यापेक्षा स्क्रीनवर दिसणारा बनावट मेसेजच जास्त घातक ठरतोय, असं व्यापारी म्हणत आहेत। त्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।